धुरंधर बॉयचा खेळ चांगला आहे. 31 धावा झाल्या तिसऱ्या षटकाला. त्यांना पुढे टाकण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल रॅली सिंगल धावपल असेल तर आकारण्याला त्यांची गटाचा धावपल कबर दिवा 32 धावा झाले. अजूनही 10 बॉलमध्ये 41 धावांची गरज. बॅटिंग करणारा संघ रेणुका स्ट्रायकर. 10 चेंडू 41 धावा 10 चेंडू. बॅकफुटवर गेले जागा बनवली आहे. चांगला फटका केलेला आहे. 37 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावपल कोणते धावा झालेले आहेत 38. आपल्याला 36 वर तो चौकाराला 40 वर धावसंख्या पोहोचले. 33 धावांची गरज अजूनही आहे. 8 चेंडू 33 धावा. 8 बॉल मध्ये 8 चौकार देखील आले तरी देखील 35 होते. परंतु हा सेमीफायनलचा मॅच आहे. सुपर ओव्हर वरती जाईल. 8 बॉल मध्ये 8 चौकार आले ते सुपर ओव्हर. चांगल्या चांगले क्षेत्र पाहायला मिळालेलं आहे. दोन्ही संघ लक्षात घ्या. अजूनही मॅच समाप्त झालेला आहे. बंदर लक्षात घ्यायचं. धुरंधर बॉयज कॅप्टन रुपये लक्षात घ्या. मॅच काय झाला सोमेश सुपर ओव्हर खेळू आपण कारण सेमीफायनल. पुढचा बॉल डाऊन द विकेट. बॅकफुट गेले जागा बनवले. फटका चांगला केले. क्षेत्ररक्षण आहे सोमेश. चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहे. दुसऱ्या प्रयत्न आता काय घडल्या मैदानामध्ये प्रतीकला बांधवावा लागेल. प्रतीकच्या रूपात हा धक्का दिला गेला. टीमला स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 42 धावा झाले. 42 झाले. 31 धावांची गरज झाली. 6 चेंडू 31 धावा. अजूनही सांगतो मॅच टाय झाला सुपर ओव्हर. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. 31 धावा तुम्हाला बनवायचं. सचिन जी गोलंदाजी मार्गमध्ये 6 चेंडू शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल मकरंद गरगा. पहिला बॉल गोलात टाकला. समोर खेळलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकाला भेटलाय. क्षेत्ररक्षकाच्या पलीकडे 5 बॉल 27 धावा. मॅच टाय झाला. सेमीफायनलचा मॅच आहे. सुपर ओव्हरचा ठरा. मॅचमध्ये मजा येणार आहे. 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. 27 धावांची गरज. मकरंद अगदी जिद्दीने खेळतोय. चिकाटीने खेळतोय. मेहनतीने खेळतोय. धावफलकाची धावा मांडले. 300 फुटाचा धावफलकावर दिंब 46 धावा. वाईट बॉल धावा मांडलेले आहेत. 26 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. संपर्क झाला नाही. सचिनजीने चांगला चेंडू टाकला. टॉस केलं बॉलला. सचिनजी चांगली गोलंदाजी करतात. फिरकी गोलंदाजी टॉस करतात बॉलला. पण अगदी टॉस केलेला बॉल पकडलेला समजत नाही. दोन टॉस चेंडू बॅकफुटवर गेले. जागा पडले चौकार. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती झालेला आहे. 51 जाहीर मात्र बॅकफुटवर गेले. चांगला फटका केले. 55 पर्यंत बदल मारलेले. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू 18. शेवटचे 2 बॉल 18 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. एखादा नो बॉल अपेक्षित आहे. वाईट बॉल प्रेशर. 2 चेंडू 17 धावा. रेणुका स्ट्रायकर संघाला. धुरंधर बॉयचा संघ गोलंदाजी करतोय. या बॉलवरती बॅकफुटवर गेले. तेवढं चांगलं नाहीये. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. 1 चेंडू 17 धावा. दुसरा संघ फायनल मध्ये अगदी पोहोचलेला आहे. फायनल मध्ये एका हाताने चौकार ठोकलाय आणि धुरंधर बॉयज संघ 12 धावांना विजयतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. धुरंधर बॉयज कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी वेल डन. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ धुरंधर बॉयज. जेवढे पंडित कासेकर आपण देखील जायचं. जेवढे मान्यवर व्यासपीठ होते सर्वांनी जावं. सगळ्यांना विनंती आपण सर्वांनी खाली जायचं. कारण या स्पर्धेची जी आठवणी आहे. पहिलं पर्व आहे त्याचे जे आठवणी आहेत ते सर्व या ठिकाणी फोटो सेक्शन मध्ये घेतले जाणार आहेत. टॉस झालेले आहेत. म्हणजे की जोडीचं मेंटरशिप असते. टॉस टॉस झालेले आहेत. थँक्यू सो मच. म्हणजे की आपण आला आणि धुरंधर बॉयज चला प्लीज सहकार्य करा. थोडंसं लाईनअप करून घ्या. रुद्रा राघव स्ट्रायकरचा संघाचा टॉस विजय झालेला. क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. 4 पंच मॅच फोटो सेक्शनला अगदी फार महत्वाचं आहे.
अगदी आपण हे झाल्यानंतर दोन्ही कॅप्टनला बोलवणार आहोत. मनोगत घेतलं जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला दोन्ही संगमान केला विनंती असेल. आपण वरती या फोटो सेक्शन या ठिकाणी घेतलं जातोय. जरा टाळ्यांचा गजर करून सगळ्या करता जोरदार टाळ्या. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण आला या स्पर्धेची शोभा वाढली. या स्पर्धेचं अगदी आपण चांगल्या पद्धतीनं सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातात. टाळ्या बाजूत राहिल्या पाहिजे, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्यांचा गजर होत राहिला पाहिजे. रुद्रा राघव स्टॅगन मयूर सतवडेकर टाळ्यांचा गजर चालू राहिला पाहिजे. संघाने टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. आजच्या काळामध्ये लोकांकडे सर्व काय आहे, सर्व गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतात, परंतु वेळ जो आहे त्याला आपण विकत घेतलं जाऊ शकत नाही आहे. आणि आज सर्व मान्यवरांनी तुमच्याकरता ते आर्थिक मदत देखील केलेली आहे, वेळ देखील काढलेला आहे. त्यांचा फार महत्वाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. उदयजी जोडे साहेब आपल्या मनापासून आभार. या वाडीतला जो आता ग्लॅमर बदललाय ना, ते तुमच्या सर्वांच्यामुळे बदललं आहे. कारण वाडीतलं एक स्वप्न होतं, तो स्वप्न उदयजी आपण पूर्ण केलेलं आहे. आपल्या समाजाचं स्वप्न आपण पूर्ण केलेलं आहे. आपल्या मनापासून आभार. सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात, सर्वांना शुभ आशीर्वाद दिला जातोय. टाळ्यांचा गजर देखील झालेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर घेऊन असल्यास आपल्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. दयानंदजी जोडे साहेब आपला देखील मनापासून आभार. उदयजी जोडे साहेब आपल्या मनापासून आभार. दोन्ही कॅप्टन जरा प्लीज, दोन्ही कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन वरती आपला मनोगत या ठिकाणी घेतलं जाणार आहे. टॉस झालेले आहे. अनिकेत आपण वरती या. त्याचबरोबर धुरंधर बॉयज कॅप्टन चला प्लीज. धुरंधर बॉयज कॅप्टन वरती या. आपण आपल्या बरोबर चर्चा देखील करणार आहोत. पंकज चला प्लीज वरती आपण लागणार आहे. अनिकेत आपण या. अनिकेत फायनल मॅच टॉस जिंकलेला आहे. कसं वाटतं आता टॉस जिंकल्यानंतर अगदी तो निर्णय दिसतो झाला की सेपरेशन घ्यायचं. 4 वर्ष लागले. काय म्हणलं, कसं वाटलं आयोजन, कसं वाटलं खेळ, कसं वाटलं, आणि या स्पर्धा पहिलं पर्व आहे याच्यामध्ये कसा अनुभव आहे? सगळ्यांना नमस्कार. आमचं एक स्वप्न होतं सगळ्यांच्या लोकांची गोळेवाडी प्रीमियर लीग करायची. आयोजन खूप सगळ्यांनी मिळून खूप चांगलं केलं आहे. खेळताना खूप आनंद होतो आणि फायनलमध्ये आम्ही संघ पोचलेला आहे. मी आनंद खूप गगनात मावत नाही. आणि समोरचं संघ देखील तेवढंच चांगलं, त्यांचं नाव देखील तेवढंच टॉपचं आहे. धुरंधर नाव त्यांनी ठेवलेलं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करता. 4 ओव्हरमध्ये एखादा आकडा सांगाल का? कॅप्टन्सी तुम्ही करताय 4 ओव्हरमध्ये एवढ्या धावांपर्यंत तुम्ही थांबवाल एखादा आकडा? संघ चांगला खेळतोय. आम्ही 40 किंवा 45 पर्यंत त्याला ठेवण्याचा प्रयत्न करू. 40-45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनिकेत अगदी पैकी या स्पर्धेला ग्लॅमर देण्याकरता जे बॅनर आहे ते तुम्ही बनवलेले आहे, ग्राफिक्स तुम्ही केलेले आहेत, त्याबद्दल काय म्हणणार? कसं वाटलं आणि ज्या पद्धतीनं लुक आला, ग्लॅमर आला, त्याबद्दल काय म्हणणार? एक आनंद होतो की बॅनर आम्ही तयार करतो. अनिकेत 40-45 तो आकडा विसरायचा नाही. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या संघाला शुभेच्छा. ऑन द बेस्ट. फार महत्वाचा मॅच आहे, फायनलचा मॅच आहे. अनिकेत करता जरा टाळ्यांचा गजर जोरदार टाळ्या. रुद्र राघव कॅप्टन होता. दुसऱ्या बाजूला त्याला प्लीज कोणत्या तापसीकर आमच्या बरोबर जॉईन झाला आहे. पण त्याच्या सर्वात जरी प्रश्न, टॉस तुम्ही जिंकला असतं तर काय केलं असतं, आणि आता टॉस तुम्ही हारला तर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. तुम्ही टॉस जिंकलं असतं तर काय केलं असतं? आता मग पंकज टॉस आणला, तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. एखादा त्याने म्हणतात 40-45 वरती थांबवणार आहे. तुमचा तो आकडा अगदी बॅटिंग करत असताना किती धावा तुम्ही म्हणता? पंकज अनिकेतनं म्हटलं 40-45 आणि तुम्ही म्हटलं 7+. हे आकडे विसरायचे नाही आहेत. आणि बॅटिंग करत असताना त्या धुरंधरची बॅटिंग करायची आहे. आयोजन कसं वाटलं, नियोजन कसं वाटलंय? याच मैदानात अंडरची पहिली स्पर्धा ही गुलकोटामध्ये झालेली आहे आणि आता तुम्हाला संधी मिळालेली आहे. काय म्हणतात, कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप सुंदर होतं. पण आपण पाहिलं तर सर्व मोठ्यापासून लहानापर्यंत खेळत आले आणि त्यांचाही आपण मान राखला पाहिजे. सर्वांनी लक्षात ठेवावं, लहान असलं तरी मोठे असले तरी सर्वजण एकसाथ खेळतो आपण आणि सर्वजण आज खेळताना दिसत आहे. हे खूप आनंद वाटतो. अगदी पंकजनं म्हटलं लहानापासून मोठ्यांपर्यंत संधी मिळाली, 55 पर्यंत सगळ्यांना संधी मिळालेली आहे. आणि पंकज एकच प्रश्न विचारतो, जास्त विचारत नाही. हे पहिलं पर्व आहे, दुसरं पर्व इथं व्हायला पाहिजे की नको व्हायला पाहिजे?
फिक्स व्हायला पाहिजे. पण कसं व्हायला पाहिजे पण प्रत्येकाने आपला म्हणजे नातं काय आणि मैत्री फरक समजला पाहिजे जेणेकरून भांडण नाही झालं पाहिजे. त्यानंतर पुढच्या वर्षी आपण अजून उत्साहाने करू शकतो. सर्व मिळून जर प्रयत्न केला तर खूप याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लीग होऊ शकते. धन्यवाद पंकज, थँक्यू सो मच. आता बाकी करायचे आपल्या टीम बरोबर हँडल करायचं आहे. आणि पंकज चांगलं म्हटलेलं आपण एकत्र आलो, आपला समाज एकत्र आहे, आपण एकत्र आलाय आणि अगदी मैत्री आणि मैत्री त्याच्यानंतरचं नातं आणि अगदी आपण पाहिलं तर भावंड हे सगळं विसरून खेळत असताना एक आपल्याला आपुलकी जपली पाहिजे आणि त्याच्यातनं आपण खेळलोय तर एक चांगली स्पर्धा एकत्र आलो तर एक चांगली अजून मोठी स्पर्धा आपण भरू शकतो. पंकज खूप साऱ्या शुभेच्छा असतील संघाला आणि पूर्ण टीमला आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र सुरुवात होणार आहे फायनल मॅचला आता थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. रुद्रा राघव स्टॅकर तसं झालं मयूर सोतवडेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रुपेश हरवणे तसं जे आहे टॉस मयूर सोतवडेकर आणि त्याची कंपनीने विजय झाल्याचा क्षेत्र खेळण्याचा निर्णय घेतला. फायनल मॅचला सुरुवात होणार आहे. पंकज बॉल चॉईस, पंकज बॉल चॉईस फायनलला फक्त बॉल चॉईस आहे. पंकज या आता आपल्या दोन्ही मातेचा गजर घेतला आहे. त्याच्यानंतर मैदानामध्ये रुद्रा राघव स्टॅकर तसंच उतरलेले आहे. ती कुठल्या खेळाची का सुरुवात कोकणाची परंपरा, कोकणातला वारसा, कोकणाची संस्कृती आपण जपत असतो आणि मैदानामध्ये उतरण्याच्या आधी अगदी त्याला गजर घेतलेला आहे. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावण्यात आलेले आहे. फार महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचे 12च्या वरती घराच्या काटा गेलेल्या आहेत. महिला वर्ग अजूनही घरात जात नाही आहे. आज त्याला सुट्टी आहे. संध्याकाळपासून आत्तापर्यंत ते थांबलेले आहेत. त्यांना आपल्या गावातली आपल्या भोई समाजातली भोईवाडीतली त्रिगती त्यांना बघायची आहे आणि त्यांना एकच म्हणतात, त्यांचं देखील एकच म्हणतात पोरं ऐकणार नाही आहे. राडा तर होणार, पोरं ऐकत नाही आहे. ही ट्रॉफी कोण जिंकणार? या ट्रॉफी करता माझ्याकडे चालू आहे. फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. राज कासेकर पंचाच्या भूमिकेमध्ये पंच म्हणून विपुल या बाजूला आपण सुपूर्ण पाहून हातात मागे भावेश पंचाच्या भूमिकेमध्ये बरं पंचायत करता टाळांचा गजर जोर व्हायला पाहिजे. चारू पंचायत करता टाळांचा गजर व्हायला पाहिजे. राजची भूमिका फार महत्वाची. मला तर राज खेळला नाही स्पर्धेमध्ये, सगळीकडे तिथे खेळला नाहीये, दोघं खेळले नाहीये. या दोघांकरता टाळांचा गजर दोघं स्वतः खेळलं नाहीये. आयोजकाची भूमिका बोललेली आहे. फायनलला सुरू करूया का? आवाज येत नाहीये शुभम दामा, प्रत्येकाचा आवाज येत नाही. प्रत्येक मला तर झोपले झोप उडवायला लागणार आहे. सगळेजण तयार आहेत का? एकदा आवाज जोर करायला पाहिजे. फायनल मॅच करता तयार आहेत का? टाळ्यांचा गजर झाला नाही, शिक्क्यांचा आवाज झाला नाहीये. कारण टाळ्या जोरदार बांधलं तर बरं होणार आहे. शिक्क्या वाजल्या, टाळ्या वाजल्या, ऑल शॉट ऑल राईट प्रेशर होणार आहे. काउंट डाऊन होणार आहे. फायनल मॅचला सुरुवात होणार आहे. आता गजर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. 5 4 3 2 1 नेक्स्ट प्ले. कासेकर गोलंदाजी मार्गाची सोमेश स्टार्टर करते आहे. पहिल्या सोनू मागे प्रमाण झाला खातं गेलं सोमेशच्या. सोमेश सचिन रेडी मैदानामध्ये आलेले आहेत. जुनी मैदानामध्ये सचिन रेड्डीच्या स्टार्टरमध्ये सोमेश स्टार्टरमध्ये चालू आहे. शुभम कासेकर चांगल्या चोट्या चांगल्या फाटलाय. शुभम कासेकरने प्रश्न विचारला फायनल मॅचमध्ये माझं स्वागत होणार नाही का? त्यांना म्हटलं निश्चित साक्षीकर की आपला स्वागत. सोमेश जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 पॉईंट्स करता त्याने फटका सजवलाय. 4 मध्ये धावसंख्येला आकार मिळाला. पहिल्या बॉलवरती ते सिंगल घेतले गेले. दुसऱ्या बॉलवरती तो चौकार फुटलाय. शुभम कासेकरच्या विरुद्ध धावसंख्या झाली. धावपंख्यामध्ये 5 धावा. अंडरचा खेळच नाही गेला. गेम खरा चेंडू आहे. त्याचा वापर करत होतो. औषधांना पैसा दिले. काय झालं पाहिजे आपण पाहिलं तर बॅटर आउट. बॅटर बाद झालेले आहेत. सचिन रेड्डी साहेबांना धाव घ्यायची, ते पुढे गेले, ते परत येण्याची संधी नव्हती. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकले नाही आहेत. अगदी बॅटर आउट झालेले आहेत. धावपंखावरती धावांचा विचार केला तर धावा 6 वरती पोहोचलेले आहेत. शुभम कासेकरला थोडीशी चूक केली. नो बॉल हाताळला आणि त्याच्यामध्ये नॉनस्टॅक गेलेला विकेट कोणाची मिळाली तर सचिन रेड्डीची मिळालेली आहे. सचिन रेड्डी आउट फॉर डेथ खातं करता आलं नाही आहे. त्याला संधी मिळालेली, संधीचं सोनं केलं नाही आहे. मंदार मिंडे घेता फुल टॉप चूक आहे.
मयूर सेतवडेकर पंपल झाले ताकद चांगलं मॅनर कमी चांगलं मॅनर बॉल 6 वरती धावसंख्या थांबवले फायनल मॅचला सुरुवात झालेल्या पहिलं षटक चालू आहे गेम आसमान से बातचीत कर रही है सोमेश कडकपट ने बात कर रहे हैं और बिल्कुल उनके बंदे को बीचों बीच लग रही है सोमेश का इंजन करने में स्कोर का किला 10 पर पहुंच गया एक विकेट के नुकसान पर उल्टा खेलने करारा प्रहार ये क्वार्टर के बाद 2 बार के शरबा 5 का बोनस सोमेश रुकने का नाम ले रहे एक का इंजन गर्म है और इन्होंने एक आ गए नया अंदाज होगा नया जुनून होगा किस्मत ने साथ दिया आज की रात में नजारा देखने लायक होगा सोमेश का इंजन गर्म स्कोर का खिलाया वो 15 पर पहुंच गया फाइनल का मुकाबला 2026 का बोईमड़ी प्रीमियर लीग के अंदर 15 पर स्कोर का शुभम काशीकर पहुंचने के साथ हुए सोमेश के खिलाफ वो गेंद बाजी के देखे सोमेश का इंजन गर्म हुआ के बाहर के स्कोर के साथ राज व्हाइट बॉल के इशारे में जब व्हाइट बॉल के साथ स्कोर का नब्जा कर 16 पर पहुंच गया स्टैकरिंग पर सोमेश नॉन स्टैकरिंग पर बंदा मिले आगे की तरफ गेंद के बाद साइड पर गेंद अंदर खतरा हो सकता है पॉपिंग क्रीज में मंदार पहुंच गए भाग्यशाली रह गए तो जो था वो तेजी के साथ आया ओवर नंबर पहला ओवर की 5 गेंद समाप्त 5 गेंदों के बाद स्कोर का नब्जा कर 16 पर गए 1 विकेट के नुकसान पर सचिन रेड्डी आउट हुए इस मैच में 50-60 के बनेंगे वो फैक्टर अच्छा होगा कम से कम 60 बनने चाहिए 60 बनेंगे तो वो धुरंधर वाला खेल होगा शुभम काशीकर के लिए आह्वान रहेगा अच्छी गेंद बहुत अच्छा वाह ताळे मारले पाहिजे ताळ्यांचा गजर विजय घेऊन त्याने डाई मारलाय सूर मारलाय 2 धाबा मागे गेलेले आहेत विजयच्या सीमारेषेच्या बाहेर गेला परंतु एफर्ट चांगला होता कमिटमेंट चांगलं होतं अगदी काहीच होणार नाही बोईवाडी म्हटलं की त्यांना सूर मारण्याची सवय नदी आहे बोई समाज सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पहिल्या षटकात समाप्त झाला 18 धावा धावपलकावरचे आहेत शुभम कासेकर जो कालच्या रात्रीतला हिरो होता त्याच्या विरुद्ध सोमेशनं अप्रतिम बॅटिंग केली आहे 18 धावा बनवल्या 40 ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन अनिकेत आलाय स्टॅकरिंगवरती मतदार बिंदे 40 ओव्हर नॉन स्टॅकरिंगवरती सोमेश निबलकर नॉन स्टॅकरिंगवरती आहे ऑफसाईडला 3 क्षेत्रक्षक पहिला बॉल बॅकफुटवर गेले पट वा मयूरने चांगले क्षेत्रक्षण केलंय मयूर सेतवडेकर चांगलं क्षेत्रक्षण केलंय लांब उडी घेतली चेंडूला आतमध्ये आणलं एकच धाव मिळणार आहे एका धावाला धाव केलं ते पोलीस वरती अजून 5 बॉल ज्या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये 10 धावा आले तर 5 धावा बोनसमध्ये मिळतील अनिकेतचा पुढचा बॉल हा बॉल देखील लेग स्टंपच्या बाहेर गेला पंचाचा इशारा 2 हात समांतर झाले धावा अभंतर आली आहे धावपलकावरती धावा झाले 20 धावा झाले 20 धावा धावपलकावरती अनिकेतचा पुढचा बॉल चेंडू चांगलाय अगदी फटका चांगल्या खेळल्या मयूरने चांगले पद्धत स्टॉप केल्या बॉलला वेगळ्या खेळलेला पटका होता भन्नाट वेगळ्या खेळला होता नौकातला क्षेत्रक्षक मयूर सेतवडेकर संघ मानस त्यानं चांगलं क्षेत्रक्षण केलं चेंडूला आतमध्ये आणला एक सिंगल जाऊन दिली आहे 3 धावा रोखले ते सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल 21 वरती 21 धावा धावपलकावरती आहेत अनिकेत गोलंदाजी मार्कवरती मंदार मिंडे स्टॅकरिंग वरती आहे हा चेंडू चांगला वा शैलेश मला वाटतं त्या ठिकाणी आहे त्यानं चांगलं क्षेत्रक्षण केलेलं आहे शैलेश करता टाळ्या वाजलेल्या आहेत जिद्दीने तो खेळतोय स्कोर 21 वरती थांबलेला आहे हा बॉल देखील चांगला आहे फटक्यात चांगला आहे कबर चांगला मिळाला आहे ताकद चांगला मिळाला आहे परंतु काय फिट झालेलं नाही आहे म्हणजे सेतवडेकरने चेंडूला गॅदर केलं होतं बॅकअप केलं होतं कव्हर केलं होतं परंतु एकदा मॅने एका धावाने धावला करता 22च्या घरामध्ये षटक क्रमांकचा विचार केला तर दुसरं षटक तर या ओव्हरमध्ये अनिकेत कॅप्टननं जबरदस्त कामगिरी केलेली आहे विजयजी आपण गोलंदाजी चालू असताना हालायचं नाही ते नो बॉल दिलं जाईल मुवमेंट व्हायला नको तिथंच थांबायचं स्टॅच्यू थांबावा लागणार आहे अंडरमचा नियम आहे अंडरमच्या क्रिकेटवरती तो नियम आहे तिथंच तुम्हाला थांबावं लागणार
आणि अगदी धावत जातं तर क्रीज मध्ये जातं, बॅट लागण्याची शक्यता देखील आहे. चला प्लीज अनिकेत, चला प्लीज आपण सहकार्य करा. सोमेश चला प्लीज, सोमेश निबंधकर स्टाकर येते, नॉन स्टाकर येते मंदार बिंदे पायसन फिलहाल दूसरा ओवर 4 के ओवर चल रहा है, 4 ही रन आया अभी तक. लेकिन के बाहर बैट पर का इशारा पर दो हाथ समान पर किए थे और बैट पर का इशारा एक्सरसाइज करने का मौका मिला. स्कोर फिलहाल अब जाकर आगे बढ़ता बम 23 लॉस ऑफ 1. अच्छी गेंद और करेक्ट शॉट. एक ही है विजय जी थे मगर वो गेंद डिक्लेयर जोन में चली गई. विजय जी ने कोशिश की थी, एफर्ट बहुत अच्छा था, कमिटमेंट बहुत अच्छा था, मगर टाइट लगा के रोकने की कोशिश, गेंद बिल्कुल को डिक्लेयर जोन में चली गई. सिंगल के साथ स्कोर का नंबर 24 पर पहुंच गया. इस ओवर के अंदर अब तक 6 रन आए गए, 11 आएंगे तो वो 5 प्लस हो गए, 6 बनाए गए आपने. अधिकतर अच्छी गेंदबाजी कर रहे गेम 40 ओवर के अंदर. वाइट बॉल का शराब चौका आएगा, अब चौका आएगा, 5 प्लस हो गए. इस गेम के ऊपर ये आखिरी गेंद है राज, आखिरी गेंद के ऊपर वो चौका आएगा तो 5 प्लस होने का मौका. स्कोर 25 पर है. पहले ओवर में 18, इस ओवर में 7 रन है 5 गेंदों में. चौका आएगा सोमेश निबलकर, चौका आएगा, 5 प्लस हो गए. मोने बोलना है बिग बॉस बनने वाला मौका, बिग बॉस को सबने देखा, अब बॉस बनने वाला मौका. इस ओवर के लिए गेम अपने बॉलिंग बात पर अनिकेत तैयार, सोमेश निबलकर दूध का दूध वो पानी का पानी स्वीकार किया गया, तालियों की गूंज है, बिल्कुल वो खाने को समझ लिया जाएगा. बल्लेबाज आउट. 25. समाप्त होता स्कोर का 25. चर्चा करोगे तो खर्चा भी होगा, बिल्कुल कम चर्चा होनी चाहिए. विजय जी चलिए अपनी जगह पर जाना बहुत जरूरी है, जितने ज्यादा चर्चा करोगे उतना ज्यादा खर्चा होने बना गया है. और इसीलिए कहा जाता है शाम की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, उतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए. विजय जी चाय और चर्चा बिल्कुल वो समय के अनुसार होनी चाहिए, और ज्यादा चर्चा करोगे तो खर्चा होगा. 25 मैंने 2 ओवर का खेल समाप्त हुआ, माहौल बनाऊंगा गए, आधी रात का समय है, कुछ लोगों को मैं जगह लेता हूँ, कुछ लोगों को दूसरे रातों में जगह लगे. मैच में मजा आएगा, टीवी ऑन रखे, नजरें ऑन रखे, गेम इज ऑन. 2 ओवर का खेल समाप्त. 25 रन महेंद्र की बातें के लिए ज्यादा बात करेंगे, जगह बनाकर खेलने की कोशिश, पकड़ने के बाद विकेट की बढ़ते 97 विकेट के शरा मुरना क्या भी करे तो बल्ले समझ पाया. इस ओवर के गेम ओवर विकेट बल्ले को लगी. महेंद्र अच्छी गेंदबाजी करे, अच्छी गेंदबाजी करेंगे महेंद्र. विकेट के पीछे विकेट कीपर शैली बहुत अच्छा काम करेंगे. स्टाकर पर मंदार मिंडे विकेट दबाव के अंदर चलेंगे. 2 गेंदे बिंदु मैंने दबाव अपने ऊपर बनाया, परेशानी में कुछ लोग बिगड़ जाते हैं. दोनों बिल्कुल महेंद्र जी और विजय जी भाई है, सभी भाई मैदान के अंदर, और अच्छी गेंदबाजी महेंद्र द्वारा. नो बॉल का इशारा बिल्कुल का हुआ, बिल्कुल नो बॉल का इशारा कर रहे हैं, बिल्कुल नो बॉल का इशारा कर रहे हैं, सिद्धू नो बॉल का इशारा कर रहे हैं. 1 रन के साथ उसको 26 पर पहुंच गया. महेंद्र की 2 गेंद अच्छी थी, लाइन का 2 बॉल दिया गया. विपुल ने भी दिया, सिद्धू ने भी दिया. ये अच्छी अंपायरिंग कर रहे हैं. 26 रन. अच्छा स्ट्रोक है मयूर सेटो लेकर वहां पर अच्छी फील्डिंग करेंगे, रन नहीं बदलेंगे. और अनिकेत ने पहले कहा था बिल्कुल हम खर्चा करेंगे 40-45 तक रोकेंगे, इसमें कोई शक नहीं है. स्कोर फिलहाल 26 पर है. महेंद्र अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. ऊपर द विकेट अच्छी गेंद, अच्छा शॉट है, मयूर के ऊपर से चलेगी. दर्शक दीर्घा में मयूर बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शक दीर्घा में चली गई. करेक्ट शॉट. 5 गेंदों में बिल्कुल में 4 गेंदों में वो 5 रन आए हैं. महेंद्र की बात कर रहे हैं. और अब जाकर 30 पर पहुंच गया. 25 पर से 30 पर स्कोर का. तीसरा ओवर चल रहा है. 10 के औसत से बल्लेबाजी चल रही है. 4 गेंदें समाप्त हुई. 4 में 5 है महेंद्र. 4 गेंदे आपने किए.
नो बॉल आया गया 4 गेंदों में आपने 5 रन दिए गए महेंद्र अपने बॉलिंग पर मंदार किया विकेट पर चले गए पहला विकेट कीपिंग करते हुए सिंगल देगा सिंगल देगा स्कोर पर अब जब 31 रन पर पहुंच गया आखिरी गेंद इस ओवर की शेष 31 विजय जी का बैकअप मिला 31 पंकज कैप्टन जिम्मेदारी लेना चाहते हैं जिम्मेदारी वही ले सकता है भगवान एक बेस्ट कैरेक्टर है जिम्मेदारी उसी को देता है जो जिम्मेदारी निभाना चाहता है पंकज आउट में 31 31 धावपट क्या बढ़ते हैं गाने का समय आया है सभी दर्शकों पर खिलाड़ी का स्वागत है 31 रन विकेट की अगर बाकी की तो बिल्कुल 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करने वाली टीम 3 विकेट के नुकसान पर धुरंधर बॉयज 31 रन 10 रन से क्या बना रहे हैं बुलंदा लाएंगे पहले गेंद पर मंदार कहाँ पर चले गए थे विकेट के पीछे विकेट पर महेंद्र अच्छा काम कर रहे थे उन्होंने पहले गेंद जीते आई 5 गेंद शेष है आखिरी 5 गेंद बुलंदा बल्लेबाज करेंगे कैप्टन में तेरे जगह बनाइए अच्छा स्कोर बहुत अच्छा स्कोर स्कोर 35 डबल बदले धावपणे कोटला मुरुनार गोलंदाजी मार्कमध्ये आहे शेवटचे 4 तो दिसून गए 50 पर्यंत धावा बनल्या तरी देखील मजा येईल या मॅचमध्ये मजा येऊ शकते सोमेश जो बाद झाला तो फार महत्वाची होती कधी मंदार वारंवार ताकदीवर जातात मागे गेल्यानंतर अगदी जीवनामध्ये लोक पावलं खेचणार आहेत पुढे येऊन खेळावं लागणार आहे हा बॉल देखील चांगला मोठ्या पद्धतीचा प्रयत्न होता तेवढंच चांगलं टॅप केलं एकच जाऊन मिळणार आहे एका धावामध्ये धावपर्यंत जाऊन दुसऱ्या धावाचा प्रयत्न नॉस्टा केला फेक झाली आहे कौस्तुभ देखील आलेले आहे कौस्तुभ देखील बाद झालेला आहे एकच जाऊन मिळणार आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बॅक आउट रुपेश आहे डबल मारले मंदार मिंडे 2 चेंडूचा शिल्लक शेवटचे 2 बॉल शिल्लक त्या फलकावरती धावा झालेला आहे फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा धुरंधर बॉलचे धावा कमी झालेला आहे शेवटच्या 2 बॉलमध्ये किती 2 चौकार येतील का उरणार गोलंदाजी मार्कमध्ये धाव फलकावरती धावा 36 अकोटा काय क्षेत्ररक्षण केलं सुपरमॅन जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं एका हाताने तिकडे आतमध्ये आणलाय हा डॉट बॉल 4 धाबाने रोखलेला 36 मध्ये धावसंख्या थांबली आहे बुलंदाचा शेवटचा बॉल 36 धावांमध्ये थांबवला आहे धुरंधर बॉल संघाला फायनल मॅच मध्ये रुद्र राघव काय करतात सर हा वाईट बॉलचा इशाराला नॉनस्टॉपला फेक झालेली आहे डिस्ट्रॅक्शन धावा वाढले 37 वरती धुरंधरचा बॉल वाईट बॉलचा इशारा झाला जास्त बाहेर गेला शेवटचा बॉल हाही बॉल चांगला प्रयत्न टायमिंग चांगला झाला नाही नॉनस्टॉपला फेक झाले 21 धाव मिळालेले आहेत आणि एका धावाने समाधान मानावं लागेल धावपलकावरती धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरच्या समाप्त झाल्या 38 धावांवरती थांबवला आहे आणि घेतलं बरोबर म्हटलं 40-45 पर्यंत आम्ही थांबवणार आहोत आणि त्याने थांबवलेले आहे 38 धावा झालेल्या 39 धावांचा आव्हान या मॅचमध्ये सेट करण्यात आलेला आहे पहिला डाव समाप्त झालेला आहे दुसऱ्या डाव मध्ये मजा येणार आहे धुरंधर बॉय आणि त्याच्या विरोधात रुद्र राघव स्ट्रायकर संधी आहे फायनल जिंकणार कोण पहिला डाव समाप्त झालेला आहे कोणाला सुटली हाव कोण खाऊन जाणार धाव तुम्हाला बघायचा मॅचचा दुसरा पडाव दुसरी लिंग छोटंसं ब्रेक मध्ये गाण्याचं बोलायचं तुमच्या भेटीला असं घेऊन असं
राईटचा इशारा झालेला आहे. 2026 फायनलचा मॅच आहे. पहिलं पर्व आहे. दुसरा डाबाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, दुसऱ्या डाबाला सुरुवात करतोय. जरा टाळ्यांचा गजर तुमचा सर्वांचा मागला पाहिजे. जोरदार टाळ्या. 39 धावांच्या बॉलवर संतोष गोलंदाजी मार्कवरती स्टॅकिंगला बॅट्समॅनचा विचार केला तर शार्दूल नॉन स्टॅकिंगला शुभम कासेकर गोलंदाजी मार्कवरती संतोष आलाय. 24 बॉलमध्ये 39 धावांचं पार्टनर या मॅचमध्ये करायचं आहे. मजा येणार आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावा एवढ्या सोप्या येतात. धुरंधर बॉलची मॅच सोडणार नाही. संतोष गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन शार्दूल करतात. शार्दूल स्ट्रायकर रेडवरती पहिला बॉल. दुसऱ्या इनिंगचा पहिलाच बॉल. फिरवला. चला प्लीज संतोष चला प्लीज संतोष चला प्लीज सहकार्य करा. शुभम आपली सहकार्य करा. चला प्लीज राज का सगळं चला प्लीज. राज विरुद्ध पण चला प्लीज. मंदार चला प्लीज सहकार्य करा. मंदार आपल्याला विरुद्ध मोठं करावं लागणारा जागा आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संतोष आला. स्टॅकरिंग वरती बॅटिंग करता बॅट्समॅनला शार्दूल. हा बॉल टप्पा वाईट पण पेशला आता वाईट आला. तो नो टाकला. हा वाईट तीच आपल्या डोक्यामध्ये जे ठरवलंय. हा बॉल चांगला. हा डॉट बॉल खूपच होणार आहे. थोडंसं शांतता ठेवलं. आपल्या गावातली प्रीमियर लीग आहे. चांगल्या पद्धतीने खेळला तर स्पर्धा चांगली रंगू शकते. एक फक्त त्याच्या बाजूला एक धाव झालेले शार्दूल स्टॅकरिंग वरती 39 धावांचा बॅटिंग करायचं. शुभम कासेकर नॉन स्टॅकरिंग आहे. गोलंदाजी मार्कवरती संतोष 2 बॉलमध्ये त्याने एक व्हाईट बॉल टाकलाय. एक डॉट बॉल टाकलाय. म्हणजे एका बॉल नंतर धावा झाले 1. हा बॉल चांगला दांडी घेऊन गेली आहे. एकच्या उद्ध्वस्त केलेले आहेत. संतोषला विकेट मिळालेले आहे. शार्दूल बाजूला 1 वरती 1. पहिला धक्का रुद्र राघव स्ट्रायकर संघाला मयूर मैदानामध्ये आलाय. धावांचा विचार केला तर 1 धाव झालेली आहे. धावा 1 झालेले. एकडे बाजूला संतोष चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल थोडासा फिरवला. आतमध्ये बॉल आलाय. हा डॉट बॉलचा इशारा सनिकेतच्या माध्यमातून झालेला आहे. मयूर स्टॅकरिंग होता. त्यानं बॉल लेफ्ट केला. जाऊन दिला. तो बॉल आतमध्ये आला. थोडासा वळला बॉल आतमध्ये. संतोषने अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल फेकले. 3 बॉलमध्ये 1 धाव. ती देखील अवंतर धाव. वाईट बॉलनं धावा खाता उघडलं गेलेलं आहे. रुद्र राघव स्ट्रायकिंग सगळ्याचा 1 वरती 1. 39 धावांचा पाटला. संतोषचा पुढचा बॉल ऑफ साईडला चांगला फटका. स्पीड दिशाने बदल्या. मयूरने स्वतःचा खाता उघडलाय. धावा 2 वरती 1 कडे बाजूला 39 धावांचा पाठला. आजच्या रात्रीचा फायनलचा मॅच 4 चेंडूचा समाप्त झाला. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. हा बॉल चांगला त्या ठिकाणी 2 धावा मिळणार. 2 धावा त्याला आकार बदलणार आहे. त्यांची टोटल आता 5 चेंडू समाप्त झाले. शुभम 5 चेंडूचा काय समाप्त झाला. 5 चेंडूचा धावांचा विचार केला तर 4 जमा झालेले आहेत. बॉल देखील लेफ्टमध्ये बाहेर गेला. वाईट बॉल इशारा. संतोषने 5 बॉलमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्यावरचा 39 धावांचा पाठलाग करत आहे संतोष. गोलंदाजी मार्कमध्ये ओव्हर द विकेट. पुढचा बॉल मयूर करतात. चांगल्या पाठपुटा गेले. चांगला पण खेळलाय. सचिन त्या ठिकाणी होते. त्याने चेंडूला पकडलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे.
संतोषनं फक्त या ओव्हरमध्ये धाबा दिलेल्या आहेत, 5 धाबा दिलेल्या आहेत. संतोष करता चाराच्या होण्यामध्ये काही हरकत नाही आहे. चांगली गोलंदाजी बरोबर मॉइस्टर संतोषने केलेली आहे. संतोष अफलातून गोलंदाजी राहिलेली आहे. ओल्ड इज गोल्ड, जुना तो खरा असतो. संतोषने दाखवून दिलेला आहे. संतोष चांगली गोलंदाजी केली. आता विजय करता 18 चेंडूचा शिल्लक आहे. 34 धाबांची गरज आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये सोमेश निबलकर आलाय. शुभम कासेकर कालच्या रात्रीमध्ये त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलेलं आहे. दाखवायचा विचार केला तर शुभम कासेकर, नॉनस्टॅकरला बॅट्समॅन मयूर शेतवडेकर स्वतः संघाचा संघमालक देखील आहे, संघाचा नायक देखील आहे आणि त्याच्या कांद्यावरची जबाबदारी देखील तिसऱ्या क्रमांकावर झाला आहे. जबाबदारीचा नंबर पहिले बॅट्समॅन बादल शार्दूल आणि त्याची जागा घेऊन तो आलेला आहे. शिल्लक 34 धाबांची गरज आहे. 2026ची भारतीय स्पर्धा आहे. भूपाली प्रीमियर लीग 2026 प्रमुख पहिलं याचं गरज अहमदाबाद सर्वांना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोमेश निबलकर गोलंदाजी मार्कवरती आला. फायनलचा मॅच झाला. दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग अनेक जमलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 18 बॉलमध्ये 34 चॅलेंज ओव्हरमध्ये गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये संतोषने 5 धाबा दिल्या. संतोषने कमाल केली, धमाल केली. राऊंड विकेट टाळ्या वाजलं म्हणजे पहिल्या बॉलवरती शुभम कासेकरला कोणी बाद केला आहे. सोमेश निबलकरनं बाद केला आहे. आज निबलकरची जादू पाहायला मिळालेली आहे. निबलकरनं कमाल केली आहे. तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय, सोमेश निबलकरचा खेळ आवडलाय, गोलंदाजी आवडलाय. मला तुमच्या सर्वांचा आता मात्र म्हणलं अगोदर अगदी तुम्हाला बघण्याकरता हे प्रेक्षक आलेले ते टाळ्या वाजवत आहेत. त्यांचं तरी मान राखा, हेच मी म्हणतो, त्यांचा मान राखा. त्यांना फक्त तुमचा खेळ बघायचा आहे. त्यांना काहीच मिळणं नाही घेतलं. तुम्हाला अगदी पारितोषिक दिलं गेलं ते पैसे भेटतील, कप भेटेल. प्रेक्षकांना काहीच मिळत नाही, महिलांना काही भेटणार नाही, तरी तो थांबलेला आहे. त्यांचं मान राखा. उमेश निबलकर चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरती ब्रेक तो आणि ते कॅप्टन आलाय. 39चा पाठला 5 वरती दुसरा धक्का. शार्दूल माधला, शुभम कासेकर सलामीचे परतले. अगदी चेहऱ्यावरती आपण पाहिलं तर थोडंसं दबाव दोन्ही संघाच्या चेहऱ्यावरती दबाव आहे. सोमेश निबलकर चॅलेंज ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरी बॉल फुल टॉप साईडला खेळण्याचा संतोष त्याकडे नॉकआउटला त्याने केलेलं दोन एक सिंगल मिळणार आहे. धावसंख्येला आकार मिळाला 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मयूर शेतवडेकर आणि त्याच्या जोडीला अधिकृत ही जोडी मैदानामध्ये 6 धावा झाले. पायावरती केलं लागलाय, डॉट बॉल आलाय. एक चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली. फार महत्वाची विकेट त्याला शुभम कासेकर घेतली. सोमेश निबलकर पावलाचा वापर फटका चांगला वस्तू मला वाटतं कधी गेले तो वस्तू त्याची रोखले. 1 धाव धावून दिले. 3 धावा रोखलेले आपल्या. एका धावाने धाव पलकाला आकार मिळाला. 7 धावसंख्या पोहोचले. 2 गडी बाद झालेले आहेत. रुद्र राघव स्टॅकर मैदानामध्ये थोडंसं खाली राहिलं केलं आणि किती विकेट मिळाल्या. विकेट पण तिसरी आलेली आहे. 7 धावांवरती रुद्रा राघव स्टॅकर तिसरा धक्का. 7 वरती 3 विजय करता 39 धावा. असं वाटलं नव्हतं धुरंधर बॉईज अशी गोलंदाजी करतील. आता चमत्कार व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू मॅचमध्ये रंग यायला सुरुवात झालेला आहे. अगदी चांगली स्पर्धा. दोघांनी प्रीमियर लीग 2026चा फायनल सर्वांना आठवणीत जाईल. माझी गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांच्या आठवणीत राहणार आहे. फायनलचा मॅच, फायनलचा थरार सर्व टक लावून बघतायत. 7 वरती दिन गेलेले आहेत. सोमेश निबलकर गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी शैलेश आला मैदानामध्ये. स्टॅकरीवरती पावल्याचा वापर. 1च धाव चॅलेंजवर चालू आहे. तर 1च धाव भेटणार. 8 वरती धावसंख्या पोहोचले. 8चा आकडा स्कोर कार्ड वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि कोणाची लागणार वाट. 8 धावा धावपलकावरती आहे. विजेतेची ट्रॉफी जिंकायची आहे. अगदी ती ट्रॉफी उचलायची आहे, तुम्हाला जिंकावं लागणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. या ओव्हरमध्ये सोमेश निबलकरने 3च धावा दिलेल्या आहेत.
3 धाबा देत असताना चॅलेंज ओव्हरमध्ये दोन शिकार त्याने केलं, फार महत्वाचे शिकार त्याने केलेले आहेत. एक विकेट शुभम कासेकरची मिळालेली आहे, दुसरी विकेट त्याने अनिकेतची घेतलेली आहे. 12 बॉलचं काही शिल्लक आहे, 31 धाबांची गरज आहे. अजूनही सांगतो लक्षात घ्या, दोन्ही संघ लक्षात घ्या. सचिनजी आपण देखील लक्षात घ्या, दीपक कासेकर आपण लक्षात घ्या. दोन्ही संघांना फार महत्वाचे अनाउन्समेंट. मॅच टाय झाला सुपर ओव्हर, कारण फायनल आहे, शेवटचा मॅच आहे. कॅप्टन दोन्ही कॅप्टन धुरंधर कॅप्टन लक्षात घ्या रुपेशजी, मॅच टाय झाला सुपर ओव्हर. दुसऱ्या बाजूला मयूर, मॅच टाय झाला सुपर ओव्हर, कारण फायनल आहे. 4 ओव्हरचा मॅच आहे, 12 चेंडू शिल्लक आहे, 31 धाबांची गरज आहे. 41 मंदार पहिल्या बॉलवरती नो बॉल प्रेशर झाला, नो बॉलनं धाबा मारले 9 वरती, 12 चेंडू 30 धाबा हा समीकरण राहिलेला आहे. मयूर अजूनही मैदानामध्ये, जोपर्यंत मयूर मैदानामध्ये तोपर्यंत मॅच ऑन, गडकचा काटा ऑन आहे, मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. एका बाजूला रुद्रा राघव स्ट्रायकर, तसं दुसऱ्या बाजूला धुरंधर बॉय गोलंदाजी मार्कवरती मंदार मिंडे. हा बॉल खराब आहे, दोन्ही चेंडू खराब टाकलेत मंदारनं. सूर गावसत नाहीये, लाईन सापडत नाहीये, टप्पा सापडत नाहीये. 12 चेंडू जिंकण्याकरता 29 धाबांची गरज आहे आणि जबाबदारी कोणी घेतलेली आहे? सचिन रेड्डी साहेबांना. सचिन रेड्डीचा गोलंदाजी मार्गवरती 12 चेंडूचा शिल्लक आहे, 29 धाबांची गरज आहे. स्टाकेलवरती मयूर आहे, नॉन स्टाकेलला शैलेश, 3 फलंदाज बाद झालेले आहेत, दबाव बनलेला आहे दोन्ही सेकंडवरती. 12 29 पाहिजे. चेंडू चांगल्या धक्क्याचा मार कोस्टून चांगलं क्षेत्ररक्षण करतात. डॉट बॉलला 11 चेंडूचा शिल्लक आहे, 29 धाबांची गरज आहे. 11 चेंडू 29 धाबा. धावफलकावरती धाबा झालेल्या आहेत, 10 धाबा धावफलकावरती आहेत. संपर्क मंजूर शेटवडेकर स्ट्रगल करतात. डॉट बॉल आलाय, लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, अचूक टप्प्यावरती मारा आहे, नियंत्रित मारा आहे. सचिन रेड्डी साहेबांना मला वाटतं आपल्या जीवनामध्ये बरेच क्रिकेट खेळलं असं वाटतंय त्यांच्या खेळण्याबद्दल. लेदर बॉल खेळलेले आहेत. क्रिकेट समजा अगदी जरा घ्या ना, ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात, खेळण्याचा जो स्टार्ट आहे, त्या खेळण्याची जी पद्धत आहे ती त्यांची चांगली आहे. तर चेंडू डॉट टाकलाय, पुढचा बॉल. हा चेंडू थोडंसं बळवलाय, थोडंसं फिरलाय, बॉल नेक्स्टच्या बाहेर गेलाय, दोघात समांतर झाले, पाईप बॉलने धाबा मारलाय. 11 वरती धावसंख्या पोहोचलेली आहे, 28 धावांची गरज अजूनही आहे. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला पुढे टाकलेला, पुढे फटका चाललाय, 2 धाबा मिळणार आहे. 2 धाबांना धाव फलक आता पुढे सरकणार आहे. 3 चेंडू टोटल. आता डॉट बॉल द्यायचा, स्टेप आउट झालेले आहेत. डॉट बॉल दिलाय म्हणजे धाबा तिथं 11 वरती थांबलेले आहेत. पंचाची भूमिका विपुलची आहे, चांगली कामगिरी विपुल करतोय. स्टेप आउट झाले म्हणजे 2 धाबा मिळणार नाही, तो 0 वरती. 11 वरती धावसंख्या थांबलेली आहे, 3 गडी बाद. भाई 11 धाबा धावपंचावरती आहेत. रुद्र राघव स्टाकेट संघ मैदानामध्ये बॅटिंग करतात. म्हणजे स्टाकेटवरती पुढचा बॉल. बॅटर तयार नव्हते, आज एक बॉल असेल मंदार, चला प्लीज सहकार्य करा. बॅटर तयार नव्हते, बॅटरनं बकली सोडली. 11 वरती धावसंख्या थांबलेली आहे. सचिन रेड्डीच गोलंदाजी मारतात, तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. राईटम ओव्हरचा विकेटचा मारा मयूर करतात. चांगला झाला नाही, सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला आहे. सिंगल धावसंख्येला आकार मिळणार आहे. त्यांची दोघांच्या धावसंख्या झालेली आहे 12. 12 धावा धावसंख्येवरती झालेला आहे. विजय करता 39 धावांचा पाठला शैलेश स्टाकेटवरती, नॉन स्टाकेटला मयूर. 12 धावा धावसंख्येवरती. चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा शिल्लक, 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. सचिन रेड्डी राईट ऑफ ओव्हर क्रिकेट. धुरंधर बॉयज करतात. चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे, फॉलोमध्ये चांगला क्षेत्ररक्षण, बॅटर चांगला आहे, कव्हर चांगला. मंदार मिंडे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. सचिन रेड्डीचा फॉलोमध्ये रोखलाय. शेवटचा बॉल, धावसंख्या थांबलेली आहे 12 वरती. हा बॉल फिरवलाय, डॉट बॉल आलाय, षटक समाप्त झालेला आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 वरती धावसंख्या थांबलेली आहे. सचिन रेड्डी साहेबांची गोलंदाजी आवडली आहे. तुमच्या सर्वांचा काळाचा नजर मला पुन्हा टाकायचा, जरा वेगळा काळ त्याच्यावर म्हणायला पाहिजे. ओल्ड इज गोल्ड. 12 झालाय म्हणजे 27 ची गरज आहे. 6 चेंडू 27 झाला.
6 चेंडूला शिल्लक आहे 27 धावांची गरज आहे. रुपेशला गोलंदाजी नको मला माहिती आहे त्यांना तो टायटल पाहिजे मालक आहेत मला माहिती आहे रुपेशजीला 6 चेंडूचा शिल्लक आहे 27 धावांची गरज आहे. रुपेशजी कोणाला तरी मन मोठं करावं लागणार आहे. 6 चेंडूचा शिल्लक आहे 27 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती कडक फटका मयूर चौकार आलेला आहे. 5 चेंडू 23 धावांची गरज. एखादा चमत्कार होईल का फायनल मध्ये 5 चेंडू 23 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच अजूनही समाप्त झालेला नाही आहे. पुढचा बॉल दाखवतो गेला मोठा मोठा खेळला बॉल साईडला चौकार. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. मयूर चौकार सोडायला तयार नाही आहे. 4 चेंडू 19 धावा. 4 मध्ये 4 चौकार आले तरी मॅच बनत नाही आहे. चमत्कार झाला तर या मॅच मध्ये पलटवार होईल. कारण मयूर शेतवडेकर आहे. 4 बॉल 19 धावा. एखाद्या लो बॉलची वाट बघतायत मयूर. पुढचा बॉल दाखवला गेला फटका सजवला. तिसऱ्या बॉल मध्ये तिसरा चौकार. मंदारच्या 3 बॉल मध्ये 3 चौकार आलेला आहे. तो आलाय त्याने करून दाखवलाय. 3 चौकार त्याने ठोकले. मंदार मेंढीच्या विरोधात आता पटू वाजायला गेले सुरुवात झालेली आहे. आता वाटत आहे 3 चेंडूचा शिल्लक आहे 15 धावांची गरज आहे. 3 मध्ये 15 टाळ्या वाजतात पटू वाजतायत. अगदी पटू वाजायला सुरुवात झालेली आहे. आता मयूर स्ट्रायकर करतो. 3 चेंडूचा शिल्लक आहे 15 धावांची गरज आहे. विभागातील चेंडू घातला ऑन साईडला खेळायची 4 धावा. 2 चेंडू 11 धावा. धुरंधर बॉल लागेल. टोपू वाजताय शिट्ट्या वाजताय टाळ्या वाजताय. 2 चेंडू 11 धावा. 4 ओव्हरमध्ये 4 चौकार मयूर शेतवडेकर ठोकले. 3 चेंडूचा शिल्लक 2 चेंडूचा शिल्लक 11 धावांची गरज. इशारा 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. नो बॉल मॅच टाय झाला सुपर ओव्हर. मॅच टाय झाला सुपर ओव्हर. 2 चेंडू 10 धावा. पैसा वसूल मॅच. फायनलचा मॅच भूगडी प्रीमियर लीग 2026 महासंग्राम. उलटा चेंडू करा फटका पलीकडे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. समग्र शेअर मिळतोय. तारा सुद्धा लागला थांबला आवडला. ताराचा सुद्धा 5 बॉल मध्ये 5 चौक्या. 1 चेंडू 6. रुद्र राघव किंवा धुरंधर बॉय पहिला क्रमांक विजेता ठरलाय. विजेता संघ धुरंधर बॉय फायनल जिंकले. अजिंक्यपद जिंकलेला आहे. विजेता ठरलाय धुरंधर बॉईजनं विजेतेपद केलेलं आहे. आदल्या बॉईजला रुद्र राघव स्ट्रायकर.